प्रतिसाद दिला, त्याच्यात काही पॉलिटिशियन्स आले, सगळ्यांनी आपल्या हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न केला व सगळ्यांनाच त्याची आवश्यकता म्हणण्यापेक्षा तो लढा आपण लढला पाहिजे अशी जिद्द हवी माणसामध्ये. कारण की अगदी जिद्द नाही तर काहीच नाही. आणि ही जिद्द हातात घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नागपूरमध्ये आहे, सगळीकडेच आहे, सर्व मुंबईमध्ये आहे. का नाही? किती दिवस विद्यार्थी सहन करेल? नीटमध्ये तर खूप जास्त गडबड. कधी हा पेपर लीक होतो, मग पुन्हा परीक्षा रद्द होतात, मग पुन्हा दुसऱ्यांदा पेपर लीक होतो. हे मी स्वतः पाहत आहे, कंटिन्यू होत आहे 2 ते 3 वर्ष झाली. अरे लोक इतके गरीब असतात की पालक कर्ज काढून नीट म्हणा किंवा CET म्हणा, आणखी दुसऱ्या कोणत्या परीक्षा असतील त्या पण पालक कर्ज काढून मुलांना शिकवतात. मुलं सरसकट आत्महत्या करतात. पालकांच्या हातातून मुलं जातात, स्वतःचं हृदय जातं. आणि पैशाचं कर्जाचं असतं. आज शेतकऱ्यासारखी हालत झाली आहे सगळ्यांची. आणि हे प्रोटेस्ट करताना आज पोलिसांचा जो वर्ताव आहे, त्यांना पण गव्हर्नमेंटकडनं आदेश असतील, ते स्वतःच्या मनाने दंडे घेऊन रस्त्यावर उतरले अशातला भाग नाही आहे. मला त्या पोलिसांना विचारायचं आहे की तुमची पण मुलं आहेत का ह्या प्रोटेस्टमध्ये? तुम्ही ज्या प्रकारे ते दंडे चालवत आहात, तुम्ही खिळे लागलेले, लिटरली मी पाहिलं, खिळे लागलेले दंडे उचलले गेले, मुलांच्या हातांना गड्डे पडले. जंतर मंतरमध्ये एक मुलगी अक्षरशः तिचा जीव गमावला. हा आमचा स्वतंत्र देश आहे. ह्या स्वतंत्र देशामध्ये आम्हाला लढा करणं आवश्यक आहे. आम्ही करू शकतो, ही काळाची गरज आहे. पण या पद्धतीने त्या प्रोटेस्टवर किंवा त्या इन्क्लाब जिंदाबादवर हा तोडगा नाही की ह्या पद्धतीने मारामारी करणं. ते शांततेने करता, ठीक आहे, त्यांचं काही गलत वर्ताव आहे तर तुम्ही त्यांना थांबवा. पण मला बिलकुल नाही आवडलं ह्या पद्धतीने पोलिसांकडनं मारापीट होत आहे. वाईट वाटतं. आम्ही पण राजनीतीमध्ये यायचा प्रयत्न करतो, कारण की आम्ही असं काही प्रोटेस्ट करू शकू. पण आमच्याने जेवढं होतं किंवा माझ्याने जेवढं होतं तेवढं मी बोलायचा प्रयत्न करते. नाही आवडलं तर पोलीस बिलकुल मला अरेस्ट करायला येऊ शकतात, मला काहीच कळत नाही. पण आज दुसऱ्यांच्या मुलाचं भविष्य खराब होत आहे तर माझ्याही मुलाचं होऊ शकतं. हे गृहीत धरून एक आई म्हणून मला 2 शब्द बोलावंसे वाटते. आज मी माझ्या मुलाच्या हक्कासाठी लढील तर समाजही सगळं स्वतःच्या मुलाच्या हक्कासाठी लढेल. म्हणजे आज एवढी परिस्थिती आली, देशाची आर्थिक स्थिती तर खाली गेलीच आहे. आर्थिक स्थिती बरोबर आज आम्ही आमच्या शिक्षणाची स्थिती पण खालावत. आर्थिक स्थिती गेली, मग आर्थिक स्थिती गेल्यावर जर शिक्षणही नाही होणार तर आम्ही कितवर खाली जाऊ. याचा विचार या जनतेनी, या वोट देणाऱ्या जनतेनी करावं, या सरकारनी करावं. तुम्ही आर्थिक स्थिती सांभाळू शकत नाही, तुम्ही एज्युकेशनही सांभाळू शकत नाही, मग काय सांभाळू शकता? शेतातलं अन्न तरी सांभाळू शकता, शेतकरी तरी सांभाळू शकता? काय सांभाळू शकता? काय सांभाळत आहात? सगळीकडे तांडव निर्माण झाले. एक भारतीय जागरूक झोपलेली नाही, जागरूक रहिवासी म्हणून मी जो कोणी शिक्षण मंत्री असेल किंवा त्यांना थोडंसं तरी वाटत असेल किंवा त्यांचे मुलं शिकत असतील, त्यांचे मुलं शिकले असतील तर त्यांनी त्यांच्या आपल्या मुलांकडनं तरी शिकावं की एज्युकेशन मिनिस्ट्री कशी चालवायची, त्याच्यात अधिकार कोणते, तिथे घापले व्हायला नाही पाहिजे. कारण की शिक्षण गेलं तर सगळंच गेलं. शिक्षण वाया गेलं म्हणजे माणूस बनणार नाही, हे माहिती आहे. आता आपल्या भारताला बनायचं आहे. विद्यार्थ्यापासूनच समाजापासूनच सगळं बनतं. तुमचा विद्यार्थी बनला तर देश बनेल, नाही तर बनणार नाही. आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही या देशाला घालवता, मोडता की बनवता.
मी अपेक्षा करते की कोणतेही सरकार असो विद्यार्थ्यांच्या वाटी जाऊ नये. कारण की ते जे तुमच्या घरात आहेत ना तेही आमच्याही घरात आहेत. ते प्रत्येक घराघरात आहे, प्रत्येक घराघरात. आणि हे घर 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 मिळूनच असा देश समाज बनतो, भारत बनतो. एकटा माणूस भारत नाही बनतो. ते हुकुमशाही वगैरे बहुतेक मला वाटते या भारतात नाही चालू शकत. लोक रस्त्यावर निघाल्या, गल्ल्या गल्ल्यात निघतील. मलाही आवडतं, मलाही जावंसं वाटतं. समाज